तरुण मुलं मुली हे जगण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जास्त एक्सप्लोर करून बघतात. तरुण मुलं मुली आर टेकिंग मोर टाइम टू नॅरो डाऊन अँड फिक्स इन टू सर्टन लाईफ पाथ्स. आणि ही काही फार वाईट गोष्ट आहे असं मला खरं तर वाटत नाही. जेव्हा तरुण मुलं मुली एखाद्या जॉबला अप्लाय करतात त्यांच्यातल्या अनेक जणांना खरंच रिगरसली त्या जॉबमध्ये काहीतरी करण्याची इच्छाच नसते. अनेक मुलांचं असं होतं की एक्सप्लोरेशनच्या नावाखाली आज मी इथे आहे, मेंटली मी मल्टीकडे कुठतरी आहे. माय मेंटल लाईफ इज मैं 3 साल के बाद वो करने वाला हूं. त्यामुळे सेटल व्हायला वेळ घेतला माझ्या लेखी काही इश्यू नाहीये, पण ही जी प्रक्रिया आहे सेटल होण्याच्या आधीची किंवा एक्सप्लोरेशनची ही मात्र जास्त प्रोडक्टिव्ह होईल तर मला वाटतं फार आवश्यक आहे. नमस्कार. तरुणाईला सेटल व्हायला वेळ का लागतोय, किंवा आजकालची तरुणाई खरोखर सेटल होत आहे का? सेटल होणं म्हणजे नक्की काय? अशा विविध प्रश्नांबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण या विशेष पॉडकास्ट मध्ये आहोत. आपल्यासोबत निर्माणचे प्रोग्राम हेड अमृत बंग आहेत. ते आपल्यासोबत या विषयांवर चर्चा करतील. तर अमृतदादा, मेन विषयावर येण्याआधी की तरुणांच्या मनात हा प्रश्न आहे, तर आपण पहिले याच्याकडे जाऊ की नेमकं तरुण म्हणजे कोण? तरुण म्हणजे नेमकं कोण याची खरं सांगण्याचा अथर्वत अशी एक नेमकी एकच व्याख्या नाही. आणि आपल्या पार्लमेंटमध्ये बसणाऱ्या अनेक नेत्यांना देखील 75 वर्षाचं वय झालं तरी मी अजून तरुणच आहे असं म्हणण्याचा सोच आवडत नाही. पण जी एक व्याख्या आम्ही निर्माणमध्ये पण वापरतो आणि जी रिझनेबली वेल ऍक्सेप्टेड इन द वर्ल्ड आहे, ऑल्दो इट्स नॉट द ओनली डेफिनेशन, ती अशी की 18 ते 29 या वयोगटातला जो डेमोग्राफिक आहे तो म्हणजे तरुण. आणि यालाच एक दुसरं नाव इमर्जिंग ऍडल्टहुड असं पण सायकोलॉजीच्या क्षेत्रात आहे. 18 ते 29 हा वयोगट जर आपण या व्याख्येनुसार मानला तर मात्र मग इंटरेस्टिंग गोष्ट अशी दिसते की भारताची जितकी एकूण पॉप्युलेशन आहे त्याच्या जवळजवळ 22% ही युथ आहे बाय दिस डेफिनेशन, विच मीन्स की भारतामध्ये जवळजवळ 26 कोटी तरुण मुलं मुली आहेत. आणि हा ट्रिमेंडसली मोठा आकडा आहे. म्हणजे फ्रान्स, युके, ऑस्ट्रिया या तिन्ही देशांच्या अख्ख्या पॉप्युलेशनची जी टोटल आहे तिच्यापेक्षा जास्त आपल्याकडे फक्त युथ आहेत. आणि द लार्जेस्ट नंबर ऑफ यंग पीपल इन द वर्ल्ड आर इन इंडिया. आणि भारताच्या डेमोग्राफिक पिरामिड जर तू बघितला पॉप्युलेशनचा तर त्याच्यातला वन ऑफ द लार्जेस्ट चंक हा युथ आहे. त्याच्यामुळे याच्याकडे सिरियसली बघणं आणि त्याच्या विकासाच्या दृष्टीने काय घडतंय याच्याविषयी ऑब्व्हियसली त्या गटाने तर सजग राहायलाच पाहिजे, कारण त्यांच्या जगण्याचा मरण्याचा तो प्रश्न आहे. पण बाकीच्या समाजासाठी जे त्या कदाचित युथ गटामध्ये स्वतः नसतील त्यांच्यासाठी देखील मला वाटतं हा अतिशय कळीचा महत्वाचा मुद्दा. मला वाटतं ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो भारताचा, ऍब्सोल्युटली तो हा ग्रुप आहे. त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. प्रश्न आपला जो विषय आहे की सेटल होणं, तर सेटल होणं म्हणजे काय? एखादा युवक म्हणेल की मला सेटल व्हायचं आहे, जीवनामध्ये सगळ्यांना सेटल व्हायचं असते, तर सेटल होणं म्हणजे काय याच्यावर तुला बोलता येईल तर? सो आपण याच्याकडे 2 पद्धतीने बघूया. म्हणजे पारंपरिक जी किंवा वर्षानुवर्ष चालत आलेली सेटल होण्याची एक कल्पना होती जिच्यामध्ये आपण असं म्हणूया की शिक्षण संपणं, लग्न होणं, कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी साधारणतः स्थायिक होणं, मुलंबाळ होणं, एखाद्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये स्थिर होणं, ही एक ढोबळ मनाने सेटल होण्याची एक कल्पना समाजामध्ये प्रचलित होती. आता तिचं स्वरूप काय याच्याकडे आपण नंतर येऊया. पण इव्हन ही जी सेटल होण्याची समाजामधली प्रचलित व्याख्या होती हिच्यामध्ये खरं तर 1960 पासूनच बदल व्हायला लागला. आणि जास्ती स्टार्कली हा बदल आपल्याला वेस्टर्न कंट्रीजमध्ये अमेरिकेसारख्या दिसतो, पण हळूहळू हा आता भारतात देखील आलेला आहे. आणि जिथे तुम्हाला असं दिसेल की या व्याख्येनुसार लोकांचं सेटल होणं आता लवकर घडत नाही. तू किंवा मी किंवा आपल्या ऑडियन्स पैकी कोणी जर आपल्या आजी आजोबांचं आयुष्य आठवून बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचं शिक्षण संपवून ते कामाला लागले हेच कदाचित 20-22 वर्षात घडलं असेल. कदाचित 24 वर्षामध्ये त्यांना मुलंही झाली असतील आणि त्याच्यानंतर ते एका सॉर्ट ऑफ सेटल्ड लाईफ मध्ये वेअर थिंग्स डिड नॉट चेंज ड्रास्टिकली, दे वेर फॉलोइंग देअर लाईफ. आजकाल असं होत नाही आणि बराच वेळ लागतो. इव्हन या पारंपरिक व्याख्येनुसारही सेटल होण्याला आता बराच वेळ लागतो. आणि म्हणूनच या युथ एज ग्रुपसाठी इमर्जिंग ऍडल्टहुड अशी जी एक
शब्दरचना मी सांगितली, ते शब्द माझे नाहीत, अमेरिकेतले क्लार्क विद्यापीठातले जेफ्री आर्नेट नावाचे प्रोफेसर आहे, यांनी कॉइन केलेली फ्रेज आहे की ऍडोलसन्स अँड अडल्टहुड. तर पूर्वीच्या काळामध्ये कदाचित 70 वर्षापूर्वी पीपल यूज टू ट्रान्सफर फ्रॉम ऍडोलसन्स डिरेक्टली टू अडल्टहुड. एक्झाम्पल, लेट्स से युअर ग्रँडफादर. But now that process doesn't happen so quickly. So there is an extended period of time between adolescence to adulthood, which Arnett has termed emerging adulthood or youth आपल्या भाषेत, where you are no more adolescent, but you are no more fully settled adult. You are somewhere in between. तर अनेक कारणे याला कारणीभूत ठरलेली आहेत. शिक्षणामध्ये एकतर इन जनरल समाजामधलं शिक्षणाचं प्रमाण वाढलं, स्पेशलायझेशन वाढलं, त्याच्यामुळे लोकांना जास्ती शिकायची गरज वाटायला लागली. पूर्वी एमबीबीएस डॉक्टर्सच सगळं करून टाकायचे, आजकाल लोकांना एमबीबीएस करतात, पीजी करतात, मग सुपर स्पेशालिटी करतात, मग फेलोशिप करतात, तरी त्यांना वाटतं की अजून काहीतरी करायला पाहिजे. सगळ्याच प्रोफेशन मध्ये असं आलं. त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण आणि त्याच्याशी निगडीत वेळ हा खूप वाढलेला आहे. तरुण मुलं मुली हे जगण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जास्ती एक्सप्लोर करून बघतात. मग कामाचे ठिकाण, कुठल्या जागी मी राहणार, काय प्रकारच्या करिअरमध्ये मी जाणार, इव्हन पार्टनरच्या बाबतीत देखील पूर्वी जसं फार पटकन अरेंज मॅरेज होऊन जायचे, कधी कधी चाइल्ड मॅरेजच व्हायचे, तसं न होता आजकाल लोकांचे मल्टिपल राऊंड ऑफ पार्टनर ब्रेकअप अशाच्यातनं ते जातात आणि मग निर्णय घेतात. याला थोडा वेळ लागतो. पाश्चात्य देशांमध्ये असे अनुभवास आलं आणि ते आपल्याकडे ती आलेली एक गोष्ट की जी विमेन्स लिबरेशन मुवमेंट झाली, त्याच्यामुळे स्त्रियांचं वर्कफोर्स मधलं पार्टिसिपेशन आणि शिक्षणातलं पार्टिसिपेशन हे ड्रास्टिकली वाढलेलं आहे, जी माझ्या मते एक समाज म्हणून अतिशय वेलकमिंग गोष्ट आहे. पण म्हणून स्त्रिया देखील आता पटकन लग्न करा किंवा पटकन मुलं होऊ द्या या घाईत नसतात. इनफॅक्ट आजकाल तर अनेक मुलींची देखील लग्न वयाच्या 28-30च्या सुमारला किंवा नंतर होतात. अनेक जणींचे मुलं बाळ 35च्या दरम्यान व्हायला लागलेले. त्यामुळे त्या एका गोष्टीमध्ये देखील वेळ लागतोय. एक अशी मांडणी देखील आहे की जी सेक्शुअल रिव्होल्युशन झाली, इव्हन द युसेज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह हॅज ऑल्सो मेड इट पॉसिबल फॉर यंग पीपल टू बी टुगेदर अँड टू बी सेक्शुअली ऍक्टिव्ह विदाउट हॅव्हिंग टू बी इन अ रिलेशनशिप ऑफ मॅरेज. म्हणजे पूर्वी जे असं व्हायचं की कदाचित 20-22 वर्षीच लग्न होऊन जायची आणि पीपल यूज टू हॅव देअर मॅरिड लाईफ, देअर कोहॅबिटेशन, देअर सेक्शुअल लाईफ ऑल टुगेदर. आता बिकॉज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह ते प्रेशर राहिलेलं नाहीये. अशा अनेक जे रिफॉर्म्स जगभरामध्ये घडले त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की तरुण मुलं मुली आर टेकिंग मोर टाइम टू नॅरो डाऊन अँड फिक्स इन टू सर्टन लाईफ पाथ्स. आणि ही काही फार वाईट गोष्ट आहे असं मला खरं तर वाटत नाही. इनफॅक्ट याला चांगलं किंवा वाईट असं न बघता दिस इज अ फॅक्ट असं म्हणून खरं तर बघता आलं पाहिजे. लवकर सेटल होणे हे काही इन इट सेल्फ काही असं व्हॅल्यू प्रिन्सिपल किंवा काही असं ग्रेटनेस आहे अशातला भाग नाही. पण ही जी प्रक्रिया आहे सेटल होण्याची म्हणा वा एक्सप्लोरेशनची म्हणा, ती प्रक्रिया ही नसती डोळसपणे होते का? ती प्रक्रिया ही प्रोडक्टिव्हली घडते का? की नुसतंच एक लेडबॅक काहीतरी चल रहा है चलने दो, मी आय एम नॉट व्हेरी सिरियस अबाउट माय एज्युकेशन, पण आई बाप पैसे पाठवतात, कुठल्या तरी कॉलेजमध्ये माझं नाव आहे, मी आपलं जायला जातो नाही जात, असं एका लिंबो स्टेटमध्ये पण अनफॉर्च्युनेटली अनेक तरुण मुलं मुली दिसतात. किंवा आता मी अनेक तरुणांसोबत काम करतो, सरच्या आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 150 लोक कार्यकर्ते म्हणून काम करतात. अनेकदा मला जॉब इंटरव्ह्यूज देखील घ्यावे लागतात. तर असे जाणवतं की जेव्हा तरुण मुलं मुली एखाद्या जॉबला अप्लाय करतात त्यांच्यातल्या अनेक जणांना तिथे खरंच रिगरसली त्या जॉबमध्ये काहीतरी करण्याची इच्छाच नसते. म्हणजे मी असंही म्हणत नाहीये की तुम्ही ज्या जॉबमध्ये झाल तिथेच काहीतरी आयुष्य पहिल्या झटक्यात कमिट करा, मे बी हा निर्णय तुम्ही नंतर घ्या. पण जिथे तुम्ही 2 वर्ष काम करणार असाल, ड्युरिंग दोज 2 years आर यू फुल्ली देअर. अनेक मुलांचं असं होतं की एक्सप्लोरेशनच्या नावाखाली आज मी इथे आहे पण मेंटली मी भलतीकडे कुठतरी आहे. माय मेंटल लाईफ इज मैं 3 साल के बाद वो करने वाला हूँ. म्हणून मेंटली त्या खयाली पुलावमध्ये आहे. त्यामुळे आज जे काही माझ्या भोवती घडतंय त्याच्यात खरंच आपला कस लावणं, त्याच्या खोलात जाणं हे बरेच जण करत नाहीत. त्यामुळे सेटल व्हायला वेळ घेतला माझ्या लेखी काही इश्यू नाहीये, पण ही जी प्रक्रिया आहे सेटल होण्याच्या आधीची किंवा एक्सप्लोरेशनची, ही मात्र जास्त प्रोडक्टिव्ह होणं हे मला वाटतं फार आवश्यक आहे. त्यामुळे सेटल होण्याच्या पारंपरिक व्याख्याला जर आपण धरून पुढे गेलो तर मला हे काही त्या बाबतीतले ठळक ट्रेंड्स दिसतात. एक्सप्लोरेशनचा मुद्दा निघालाच आहे, तर
फक्तच एक्सप्लोर करत आहे म्हणून एक गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर फक्त जम्प करत राहणे नाही, तर त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह राहणे. तर एक्सप्लोरेशनला आपण काय गोष्टी थोडं त्याच्यावर आपण जास्त बोलू शकतो का, की एक्सप्लोर करणे म्हणजे नेमकं काय करायचं आहे आणि काय तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही कॉशियस राहायला पाहिजे, की त्याच्यात वेळ पण नाही जाव आणि मग शेवटी उत्तर पण नाही भेटणार तुम्हाला. तर काय फोकस असला पाहिजे एक्सप्लोरेशनचा? मला असं वाटतं आय एम एक्सप्लोरिंग हा इतका परवलीचा कॅचवर्ड झालाय आणि कुठल्याही बाबतीत, म्हणजे राईट फ्रॉम जेंडर आयडेंटिटीज टू वर्क आयडेंटिटीज टू पार्टनर टू एव्हरी डॅम थिंग ऑफ लाईफ, पीपल सीक आय एम एक्सप्लोरिंग. एक्सप्लोर जरूर करावं, पण माझ्या मते द वे पीपल यूज दॅट टर्म इट्स अ व्हेरी मिसयूज टर्म. अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन अन एक्सप्लोरर अँड अ वॉन्डरर. सो आपण जर, म्हणजे द बेस्ट वे टू अंडरस्टँड इज हिस्टोरिकली जर आपण बघितलं तर हु आर सम ऑफ द ग्रेट एक्सप्लोरर्स दॅट वी नो ऑफ. आपण म्हणूया एडमंड हिलरी शेर्पा तेनसिंग, आपण म्हणूया रॉल्ड अमुंडसेन, आपण म्हणू स्कॉट, किंवा अशा अनेक जणांची नावं घेता येतील की ही एक्सप्लोरर्स होती. पण हे घरातनं उठले, बाहेर पडले आणि काही माहित नाही कुठे जायचं, अशा रॅन्डमली फिरत बसले असं कोणीच नव्हतं. इच वन ऑफ देम हॅड अ व्हेरी क्लिअर कट स्पेसिफिक गोल. हिलरी अँड तेनसिंग वॉन्टेड टू क्लाइंब एव्हरेस्ट. George Mallory also wanted to climb Everest. So they had a very specific goal. They probably did not know the path. So they explored the various paths to reach up to that goal. And that was what the exploration was about. मी जनरल फिरायला गेलो, याला हे एक्सप्लोरेशन नाहीये, हे वॉन्डरिंग आहे. तर मला असं वाटतं हा फरक कळायला पाहिजे. त्याच्यामुळे एक्सप्लोर करताना हे शक्य आहे की कधी कधी यू वुड रीच देअर, कधी कधी विल नॉट रीच देअर. Scott did not reach where he wanted to. George Mallory did not reach where he wanted to. Amundsen did. असं घडणारच आहे. कधी तुम्ही पोहोचाल, कधी तुम्ही नाही पोहोचणार. दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. पण एक्सप्लोरेशन जर चांगलं आणि प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल तर काहीतरी प्रोव्हिजनल अजेंडा हवा. त्या अजेंडाला देखील कमिट नाही करायचं, अशी एक नॉन कमिटल ॲटिट्यूड ही मला फार धोकादायक वाटते. कारण दॅट इज नॉट हेल्पफुल. आणि तिथे मग एक्सप्लोरेशन हा शब्द एक एक्सक्यूज बनतो टू रिमेन शॅलो, टू रिमेन नॉन कमिटल, टू नॉट पुट युअर फुल एफर्ट्स, अँड यू कॅन ऑलवेज गेट अवे विथ डिसअपॉइंटमेंट बाय सेइंग की मैं तो एक्सप्लोर ही कर रहा था. एवढं का घाबरावं आपण डिसअपॉइंटमेंटला? म्हणजे फार फार तर आपण असं म्हणून, हो आय हॅड अ स्पेसिफिक टार्गेट, आय वॉन्टेड टू क्लाइंब एव्हरेस्ट अँड आय कुड नॉट. पण दॅट इज मच बेटर दॅन सेइंग की मला काहीच नव्हतं करायचं, मी आपला असंच निघाला होतो. मला वाटतं कधी कधी तरुण पिढीला ही डिसअपॉइंटमेंटची भीती पण इतकी जास्ती वाटते का की त्याच्यामुळे दे आर व्हेरी रेझिस्टंट कमिट टू इव्हन अ शॉर्ट टर्म थिंग. सो आय थिंक फॉर एक्सप्लोरेशन टू बिकम इफेक्टिव्ह वी नीड टू डिस्टिंग्विश फ्रॉम वॉन्डरिंग अँड वी नीड टू हॅव सम क्लिअर कट गोल ॲट दॅट पॉइंट इन टाइम, व्हाईल रिमेनिंग ओपन की असं घडेल की कदाचित तिथे जाता जाता मध्येच काहीतरी दुसरं आपल्याला सापडू शकते जे कदाचित जास्त काहीतरी वर्थ द इन्क्वायरी असेल. सो त्याला ओपन जरूर राहावं, रॅन्डम वॉक करू नये. आपण एक्सप्लोरेशनच्या आधी पारंपरिक डेफिनेशन बद्दल बोललो सेटल होण्याच्या. तर पारंपरिक डेफिनेशनच्या हिशोबाने असं असं घडतंय आणि जगात जे काही बदल झाले त्याच्यामुळे आजची ही परिस्थिती आहे. पण ही तर झाली पारंपरिक डेफिनेशन. आत्ताचं जे जीवनशैली आहे किंवा एक्सप्लोरेशन जे करत आहेत लोक, वेगवेगळे फील्ड्स ओपन झाले. पहिले संकुचित फील्ड्स होते, काही विशिष्ट लोकांनाच त्याचा ऍक्सेस होता, आता तो ऍक्सेस पण वाढलाय. तर या सेटल होण्याच्या व्याख्येला पण काही बदल तुला वाटतो का, की काही बदल होतील त्याच्यात? मला असं वाटतं ऑलरेडी व्हायला लागलेले आहेत आणि फार आवश्यक आहे की ते व्हावेत. म्हणजे जी पारंपरिक व्याख्या होती सेटल होण्याची ती आता बऱ्याच बाबतीत खरं तर रिलेव्हंट झालेली आहे. ती इरेलेव्हंट झालेली ही आपण जर जाणून नाही घेतलं तर आपण त्या जुन्याच कचकड्यात थांबू. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून आजकाल गिग इकॉनॉमीचा बोलबाला आहे, किंवा लोक बऱ्याचदा फार फ्रिक्वेंटली जॉब्स चेंज करतात. एकाच जॉबमध्ये सेटल होणं ही जी पूर्वीची व्याख्या होती, मी असं म्हणत नाहीये की एक जॉब लांब पल्ल्यात करू नये. मी 18 वर्ष झाले निर्माणचं काम करतो, व्हेरी हॅपीली सेटल आहे. पण द रिझन इज नॉट की मला सेटल व्हायचं होतं म्हणून मी हा जॉब करतो. मला माझं काम आवडतं आणि त्याचा अतिशय चांगला काहीतरी उपयोग आहे म्हणून मी ते करतोय. तुमचं तसं असेल तर ग्रेट, तसं नसेल तर दुसरं काहीतरी शोधावं. पण आज गिग इकॉनॉमी आहे. पार्टनरच्या फ्रंटवर देखील लोक अनेकदा वेगवेगळे पार्टनर्स एक्सप्लोर करून बघतात. आणि डिव्होर्स हा जर कायद्याने अलाउड ऑप्शन आहे तर मग समजा एखाद्या व्यक्तीला वयाच्या 50व्या वर्षी असं वाटलं की नाही माझं आता काहीतरी हे जमतंय, आय वॉन्ट टू फाइंड आउट अ डिफरंट पार्टनर, इव्हन दॅट इज लिगली अलाउड. त्याच्यामुळे खरं तर तिथे सेटल होणं या कल्पनेला खरं तर काही अर्थ आहे का हा मुद्दा आहे.
लोक ग्लोबलाइज जगामध्ये लोक बऱ्याचदा कामाच्या जागा बदलवतात. त्याच्यामुळे इव्हन त्या केसमध्ये यू कांट से की इथेच मी फिक्सेड झालो. आणि आजच्या डायनामिक जगामध्ये सारखं नवीन शिकत राहावं लागतं. त्यामुळे मी वयवर्ष 20 ते 30 फक्त हायर एज्युकेशन घेणार आणि नंतर शिक्षणाचा आणि माझा काडीचा संबंध नाही, ही जी आपली बालिश मेंटॅलिटी आहे तिचा देखील काही उपयोग नाही. त्यामुळे शिक्षण ही एकदा करून संपून टाकण्याची गोष्ट आहे आणि मग आपण सेटल झालो रे बाबा, हे मला असं वाटतं अगेन दॅट्स अ व्हेरी आउटडेटेड व्ह्यू ऑफ लुकिंग ऍट द वर्ल्ड. सो मला असं वाटतं की नवीन व्याख्येनुसार 2 दृष्टीने सेटल होण्याकडे बघायला पाहिजे. ज्या एका बाबतीत आपण खरंच सेटल व्हायला पाहिजे, किमान काही एका लांब ऍटलिस्ट 10 वर्षांचा तरी होरायझन घेऊ, तो म्हणजे हॅव्हिंग सम काइंड ऑफ अ सेन्स ऑफ पर्पज. बाकी सगळ्या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात, वरखाली होऊ शकतात, इकडच्या तिकडे होऊ शकतात, पण जीवनाला जो काहीतरी दिशा देईल असा एखादा पोलस्टार, एखादा ध्रुव तारा, असा माझा पर्पज काय आहे, तो पर्पज शोधणं आणि त्याच्यावर किमान काही काळासाठी तरी फिक्स्ड राहणं. म्हणून मी मिनिमम 10 वर्ष म्हणतोय. कदाचित 10 वर्षांतर पर्पज बदलेल, कदाचित एका पर्पज मध्ये 2-3 पर्पज ऍड पण होतील, विच इज फाईन, पण तो फोकस लागेल. त्यामुळे रादर दॅन गेटिंग सेटल्ड अँड फिक्सेटेड अबाउट मोडॅलिटीज ऑफ हाऊ, वी शुड ट्राय टू बिकम सेटल्ड और नॅरोड डाऊन ऑन अ पर्पज. आणि अबाउट एव्हरीथिंग एल्स मला वाटतं सेटल होण्याची जी कल्पना आहे ती आता आपण एक स्टॅटिक कल्पना, सेटल झाला रे बाबा असं जणू काय इथे बसला असा डोक्यासारखा, अशी स्टॅटिक कल्पना न करता सेटल होण्याची कल्पना ही आपण डायनामिक इक्विलिब्रियमची करावी. डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये काय असतं की यू हॅव टू बी कंटिन्युअसली इन मोशन अँड इट्स लाईक अ बॅलन्स बिटवीन मल्टिपल फोर्सेस. सो सेटल होणं हे डायनामिक इक्विलिब्रियमची स्टेज आहे की जिथे आय गॅदर द स्टेबिलिटी टू डील विथ multiple flows of life and upgrade myself according to the need. तो जसं आता समजा तुला मेंटल हेल्थ मध्ये रस आहे, तू आता कदाचित त्याच्यासाठी एक गोष्ट शिकशील आणि तुझ्या पर्पज वर काम करताना 5 वर्षांनी जर तुला असं वाटलं की यू नीड टू लर्न दिस झेड थिंग विच इज मोर न्यू थिंग, युअर एबिलिटी टू बी फिक्स्ड ऑन युअर पर्पज but be dynamically open to multiple hows and being able to upgrade yourself for those multiple hows, हे डायनामिक इक्विलिब्रियम हे आता खरं रिअल सेटलमेंट राहणार आहे. आणि लोकांनी त्याचा विचार करावा रादर दॅन असं एक स्टॅटिक काहीतरी वाळूचं पोट. आय थिंक दॅट इज इरेलेव्हंट अँड दॅट इज नॉट युजफुल. मला वाटते तसा त्यांनी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने जो प्रेशर आहे की मी लवकर सेटल नाही झालो, किंवा घरच्यांचा प्रेशर आहे की बाबा रे हो रे सेटल, कधी होशील सेटल, तर त्याला एक मला वाटतं युवकांना ते पण उत्तर देतात की मी म्हणजे फक्त बसलो इथे असं असं झालंय म्हणजेच झालो मी सेटल, असं नाही. थोडं त्यांना पण कॉन्फिडन्स वाटेल की या पारंपरिक डेफिनेशन नाही तर नवीन काहीतरी आहे आणि हे पण याच्यात काही चुकीचं नाही, काही गैर नाही याच्यात. अशा प्रकारे गैर तर नाहीच. इव्हन मी असं म्हणेन की खरं तर शक्य आणि हेल्दी आहे. कारण तू जी ती याच्या आधीचं प्रेशर बोललास म्हणजे अनेकदा पेरेंट्स कडनं येतं, त्याच्यामुळे एक अतिशय रिस्की फिनॉमिनन आपल्याला आजूबाजूला दिसतो तो हा की सेटल होण्याच्या आवाजावी अपेक्षा आणि आतताई अपेक्षा, याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की पॅरेंट्स रिसोर्सेस मागे रिसोर्सेस टाकतात पाल्यामध्ये विथ गुड इंटेन्शन्स. म्हणजे इंटेन्शनला मी क्वेश्चन करत नाहीये, पण त्याला म्हणतो की तू आता दुसरं काही नको, आम्ही तुला देतो सगळं, तू असं काहीतरी कर की अचानक एक दिवशी तुला मग काहीतरी मोठी नोकरी लागेल, तोपर्यंत तू काम नको करू, फक्त ट्युशन क्लासला जा, किंवा अचानक एक दिवशी तुझं काहीतरी भलं होईल, तोपर्यंत तू एक बाळू म्हणून राहा, सगळे रिसोर्सेस आमच्याकडे घे. म्हणजे दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल, प्लीज टेक द अनालॉजी इन इट्स राईट स्पिरिट, बट ऍज यंग पीपल वी आर बंबार्डेड टू बी अ फंगस. You don't do anything. You just suck resources from the external world or from your parents. You remain fungus till you're 30, so that suddenly when you will turn 31, you'll become a tree. Fungus, किती वर्ष राहिलं तरी fungus doesn't transfer into a tree. Fungus will always remain a fungus. If you want to be a tree, you first need to become a sapling. वृक्ष बनायचं असेल तर पहिले रोप बनावं लागतं. त्या रोपाचा वकूप छोटा असेल, ठीक आहे ना, ते थोडंसं पाणी घेईल आणि थोडंसं काहीतरी भलं करेल, पण ते रोप होईल, मग हळूहळू हळूहळू हळू ते वाढेल आणि मग त्याचा वृक्ष होऊ शकतो. तर मला असं वाटतं
तू कधीतरी सेटल होशील तोपर्यंत आम्ही तुला खूप देतो, हे खरं तर इज नॉट अ गुड पॅरेंटिंग, दॅट इज नॉट इन सिंक विथ 21st सेंचुरी. म्हणून लवकरात लवकर पाल्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करावं आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांनी आपलं सेटलमेंट शोधावं, पर्पजचं सेटलमेंट शोधावं, डायनामिक इक्विलिब्रियम शोधावा, असं मॉडेल आपल्याला आता जास्त आवश्यक राहणार आहे. मला वाटतं पर्पजचा विषय निघालाय तर पेरेंट्सचा एक पर्पज तो पण असू शकते की त्यांचं पाल्य कसं इंडिपेंडेंट होतं, ऍब्सोल्युटली कसं त्यांच्यावर तो अवलंबून नाही नाही राहणार. सगळ्या गोष्टींबद्दल, त्याच्या मतांसाठी, त्याच्या फायनान्सेससाठी. आणि पर्पज हा खूपच विस्तारचा विषय आहे, तर त्याच्यासाठी निर्माण तर प्रामुख्याने काम करतेच. आणि पर्पज एकच असतो का, किंवा पर्पज छोटे छोटे पण असू शकतात, याची तुम्हाला कुतूहल असेल तर तुम्ही जरूर निर्माणच्या पेजवर जा. निर्माण काय काम करते, पर्पज म्हणजे नक्की काय, याचं उत्तर तुम्हाला जर सतत असेल तर तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे, निर्माणची वेबसाईट बघितलं पाहिजे, त्याचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो पण तुम्ही भरू शकता, नक्कीच. है की नाही. तर मला वाटते खूप छान आपण या गोष्टींवर बोललो की नक्की सेटल होणं म्हणजे काय, तरुणांच्या मनातले खूप हा म्हणजे प्रश्न असा आहे, महत्वाचा प्रश्न त्यांचा जो त्यांना खूप सतत असेल. आणखी पण काही प्रश्न असतील याच्या बाबतीतले की सेटल होण्याच्या व्यतिरिक्त पण जे तुमच्यासाठी रिलेव्हंट असतील, जे तुम्हाला वाटते ते एक्सप्लोर झाले पाहिजे, तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगू शकता. आपण प्रयत्न करू की त्यांच्यावर पण आपल्याला उत्तरे शोधता येईल, खूप छान डिस्कशन्स करता येतील. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातले पण प्रश्न आपल्याला जाणून घेता येतील. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडून राहा. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. थँक्यू.